कोपरगाव नगरपालिकेसमोर विकासाची 4 चाकाची गाडी उभी आहे। एक चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेचा आहे, एक चाक देवेंद्र फडणवीसच्या योजनेचा आहे, तिसरा चाक या विकासाच्या गाडीचं राधाकृष्ण विखे पाटीलजी पालकमंत्र्याच्या याचा आहे आणि चौथं चाक आमच्या स्नेहलताताई कोल्हेंचा आहे। 4 चाकाची विकासाची गाडी, 4 चाकाच्या विकासाची गाडी कोपरगाव नगरपालिकेसमोर उभी आहे आणि या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी कोपरगावमध्ये आला आहे। काळजी करू नका, या ठिकाणी आपल्या विकासाची गाडी घेऊन आपल्याला या ठिकाणी निघायचं आहे। बंधू भगिनींनो, तुमच्या समोर सवाल आहे। पेट्रोलची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली आहे, या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? तुम्ही 20 तारखेला पराग संधानला प्रचंड बहुमताने विजयी करा। विकासाची 4 चाकाची गाडी कोपरगाववरनं निघेल, मंत्रालयाच्या खाली येईल। मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बावनकुळेचं ऑफिस आहे। मी या विकासाचे सर्व संकल्प 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीसजीकडे घेऊन जाईल आणि जे जे काही विश्वासनाम्यात तुम्ही सांगितलं ते पूर्ण कामं या ठिकाणी पराग मी करून दिल्याशिवाय आपल्याला राहणार नाही। याकरता देवेंद्रजींनी मला पाठवलेलं आहे। दीपावलीमध्ये लक्ष्मी पूजन करताना महालक्ष्मीजी कशावर होती? मग कोपरगावच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा परागच्या कमळावरच येणार आहे। माझे एक काम कराल का? पक्क? मग 20 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि मी जे काम सांगतो बरोबर शांतीपूर्ण ऐका। आजूबाजूच्या 10 घरांना सोबत घेऊन एकटं जायचं नाही, तुम्ही 10 घराचे मतदान घेऊन जा। एवढ्या जोराने कमळाची, छत्रीची, कब्बशीची बटन दाबा, यानंतर कमळाच्या विरुद्ध लढण्याची कोणाची हिम्मत होऊ नये एवढे जोराने बटन दाबा। बंधू भगिनींनो, मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा। तुम्ही 10 घरं सांभाळून घ्या। 5 वर्ष तुम्हाला सर्वांना विकासाच्या माध्यमातून सांभाळण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे। हेच वचन देण्याकरता आपल्याला आलो आहे। माझी विनंती तुम्ही मान्य केली का? दोन्ही हात वर करून सांगा, मान्य केली का? तिकडं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत लोक आहेत, सांगा विनंती मान्य आहे का? सर्वांनी हात वर करून सांगा विनंती मान्य आहे का? भारत माता की